नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पुतळ्याच्या आडून जात आणि धर्मामध्ये वादविवाद लावण्याचं कटकारस्थान हे नेहमी शिजत असतं आणि ते सध्या सर्वाधिक शिजते, म्हणजे सगळ्यात जास्त शिजते. फक्त जात आणि धर्म टार्गेट करायचा, माथी लोकांची भडकवायची आणि वाद पेटवून द्यायचा. तो कशासाठी? तर स्वतःच्या स्वार्थासाठी. कोण कशासाठी करतंय तर कोण कशासाठी करतंय, म्हणजे हा सगळा स्वार्थाचा बाजार मांडलेला आहे आता देशामध्ये. आणि बघा, आपण पाहिलं की सोलापूरच्या अंजनगावमध्ये जी 2 गटामध्ये तणाव निर्माण झाला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रकरणी. आता या पुतळ्याचा मास्टर माइंड पोलिसांनी शोधून काढलेला आहे. ज्यानं दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती 9 गंभीर गुन्हे दाखल केलेत. आता ते अजून वाढून 10-12 गुन्हे दाखल होतील, म्हणजे तो सुटणारच नाही. ज्यानं लक्ष्मण हाकेला चॅलेंज केलं होतं, आवारे पाटील, त्याला बाळराजे वगैरे वगैरे लोक म्हणायला लागली होती. सगळं मराठा समाज रस्त्यावर उतरला होता की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला म्हणून. आणि तो पुतळा सरकारी जागेत बसवला, परंतु तो धनगर समाजाचं देवस्थान आहे तिथं बसवला होता. परंतु त्याच्या मागचं जे सगळं मास्टर माइंड होतं किंवा त्याच्या पाठीमागचं जे कटकारस्थान होतं हे फार वेगळं होतं. तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र आणि देश, या देशामध्ये हिंदू मुस्लिम किंवा जाती जातीमध्ये भांडण लावणं हे काय आता नवीन राहिलेलं नाही. काही गांडू पडायची लोक, तसंच काही जे धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावून आपला स्वार्थ साधणारी काही लोक ही काय आता कमी राहिलेली नाही. अशीच अनेक प्रकरण आहेत ती, की म्हणजे समजा बाबा एखादा आपला व्यवसाय चलत नाही, मग त्याला काय करावं लागतंय, काहीतरी आयडिया लढवायची. आणि देशामध्ये पाखंडवाद, जातीवाद आणि अंधविश्वास ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवणारी लोक फार आहेत. जातीवाद म्हणजे शिवराय आमच्या बापाचा, बाबासाहेब आंबेडकर आमच्या बापाचे, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे आमचे, म्हणजे हे सगळं प्रत्येकानं समाजामध्ये वाटून घेतलेलं आहे. शिवाजी महाराज म्हटलं की मराठा समाज म्हणतो आमचा, बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की फक्त दलित समाज म्हणतो आमचा, अण्णाभाऊ साठे म्हटलं की मातंग समाज म्हणतो फक्त आमचा, महात्मा फुले म्हटलं की माळी समाज म्हणतो की आमचा महात्मा फुले. परंतु कुठच्याही महापुरुषानं आजपर्यंत जाती धर्माचं राजकारण केलं नव्हतं. जे शिवबानं सुद्धा, जे शिवाजी महाराज आहेत, जे रयतेचे राजे आहेत, त्यांनी स्वराज्याची स्थापना केली ना. कधीही ते हिंदुत्ववादी विचाराचे नव्हते. हिंदू प्रेरणेला कधीही त्यांनी बळ दिलेलं नव्हतं. त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली होती, स्वराज्य स्थापन केलं आणि ते मोगलांच्याच विरोधात लढले होते. परंतु आताचे काही पाखंडवाद, काही हिंदुत्ववादी विचाराचे, काही सडक्या विचाराचे लोक शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना धर्मरक्षक, हिंदू रक्षक असं म्हटलं जातं, परंतु ते स्वराज्य रक्षक होते. हे पहिलं सगळ्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काही लोकांचं पोट पाण्याची जी रोजीरोटी म्हणतो आपण त्याला, रोजीरोटी चालवण्यासाठी सुद्धा काही लोक आपापल्या मनाप्रमाणे, आपापल्या सोयीप्रमाणे काही राजकारण करत असतात. आणि असाच एक तरुण युवक ज्यानं पुतळे बनवण्याचा असा कारखाना टाकला. म्हणजे प्लॅस्टिकचं पुतळं बनवायचं, तो लोखंडी, म्हणजे असं लय भारीतलं बी नाही, प्लॅस्टिकचं पुतळं बनवायचं आणि गावागावामध्ये जाऊन लोकांना भडकवायचं, लोकांची माती भडकवायची. मग तो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा फुलेंचा, शिवाजी महाराजांचा. आता त्याच्या एक लक्षात आलं की जर कोणत्या महापुरुषाचे पुतळे बनवले तर ते गावगाव बसवले जातील. मग राजकारणी लोकांना भेटायचं, आमदार खासदारांना भेटायचं, त्यांना सांगायचं, त्यांची माती भडकवून द्यायची की आपल्याला पुतळे बसवायचे. मग गावातले 4 टुकार तयार करायचे अगोदर, जे गावाने वळून टाकून दिलेली पोरं ती अशी. आणि मग त्यांच्या माध्यमातून आमदाराकडे जायचं, आमदाराला सांगायचं किंवा पुतळा आपल्या गावात बसवायचा आहे, आमदारानं पैसे द्यायचं आणि तो पुतळा सरकारी जागेत आणून बसवायचा, वादविवाद घडवायचा, दंगल पेटल असं वातावरण तयार करायचं. असाच एक शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील, हा बामटा
यानं पुतळे बनवण्याचा कारखाना टाकला आणि ते बी कसले प्लॅस्टिकचे पुतळे. जो पुतळा 30,000 रुपयामध्ये तयार होतो, 30,000ला विकला तरी 15,000चं प्रॉफिट होतं, म्हणजे 10-12 हजारामध्ये पुतळा तयार होतो. त्यानं कारखाना टाकला प्लॅस्टिकच्या पुतळ्यांचा आणि ते पुतळे 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 5 लाख रुपयाला विकू लागली ती. आणि त्यासाठी त्यानं काय केलं, गावगाव जायचं, तिथं मराठा समाजाची बैठक घ्यायची, मीटिंग घ्यायची, तिथल्या पोरांना सांगायचं की आपल्या गावामध्ये पुतळा नाही तर हा पुतळा आपल्या गावामध्ये बसवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी खूप काम केलेलं, असं माती वडपून द्यायची त्या पोरांची जे गावाने वावळून टाकलेली आहे ती अशी. आणि मग त्यांना पुतळा ह्याच्याच कारखान्यात जो पुतळा तयार झालाय ते सांगायचं, आहे माझ्या ओळखीचा एखादा पुतळ्यावाला, मग त्याला ऑर्डर द्यायची, पुतळा आणायचा ट्रॉलीत भरून, लगेच तिथं आरती घ्यायची, हे घ्यायचं ते घ्यायचं आणि तो पुतळा सरकारी जागेत नेऊन बसवायचा. असा त्याने धडाकाच लावला. महाराष्ट्रभर सरकारची परवानगी नाही, ग्रामपंचायतीची नाही, पुतळा बसवण्याची एक समिती आहे महाराष्ट्र सरकारची, त्या महाराष्ट्र सरकारच्या समितीची परवानगी नाही, काही नाही. जेव्हा सरकारी एक यंत्रणा आहे त्या यंत्रणेची परमिशन घेतल्याशिवाय पुतळा बसवता येत नाही. जी सरकारी जागा आहे, PWDची असू द्या, पंचायत समितीच्या असू द्या, नगरपालिकेच्या असू द्या, ग्रामपंचायतीच्या असू द्या, त्यांची परवानगी घेतल्याशिवाय पुतळा बसवता येत नाही. परंतु ह्या भादरानं जो आवारे पाटील आहे, बाळराजे पाटील ज्याला म्हणतो, तो भामटा, त्यानं लय भारी डोकं चलवलं. त्याला माहिती आहे लोक ईडी येते आणि त्यानं बरोबर त्याचाच फायदा घेतला आणि पुतळं बसवायचं त्याने कटकार असताना आखलं. आता हा एकदम भामटा माणूस आहे, ह्याचा कुठलाच उद्योगधंदा चलत नव्हता. आता चलत नाही म्हणल्यावरती बघा, हा जिथं तिथं जायचा, हा भाषण ठोकायचा, हा बाळराजे आवारे पाटील. आणि ह्यानं सगळ्या मराठ्यांची माती बडकवली. आता मराठे पण कमजोर बुद्धीचे, थोडं काय डोक्यात बसलं की लगे ओराळे त्याच्याबरोबर. पण मराठे अशा गोष्टींना बळी कस काय पडताय बघा. अनेक ठिकाणी पुतळे बसवलेत, इंदापूर सारख्या ठिकाणी सुद्धा नगरपालिकेच्या जागेत त्या बाळराजे पाटलाचाच तो पुतळा आहे, तिथं सुद्धा तिथं आणला, रातोरात तो पुतळा बसवला. अरे चोरून मोरून जर शिवाजी महाराजांचे पुतळे बसवायचे तर तो महाराजांचं अपमान नाही का? शिवाजी महाराजांचा पुतळा हा कसा दिमाखात बसवला पाहिजे, सगळ्या सरकारी यंत्रणांची परमिशन घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे. हे रातोरात पुतळे बसवतात, चोरून मोरून पुतळे बसवतात. त्याची कारण सुद्धा तशीच की हा आवारे पाटील भामटा यानं पुतळ्याचा कारखाना टाकला आणि तो कारखाना, अगोदर त्याने 2-4 व्यवसाय केलं, ते व्यवसाय त्याचं चलना म्हणल्यावर त्याने डोकं चलवलं. गावगाव जाऊन पोरांची माती भडकवायची, तिथं पुतळा रातोरात बसवायचा, ह्याचा धंदा होतोय. तिकडे गाव काय जळलं मरलं, गावात भांडणं तन्न का लागा ना ती, पण आपला धंदा शाबोत. हा शौर्य प्रतिष्ठान काढलं बाळराजे आवारे पाटील आणि ह्याचा जो कारखाना आहे चर्मापुरी गावात ह्याचा कारखाना आहे, हे पुतळे उभारण्याचा चर्मापुरीमध्ये, म्हणजे बेकायदेशीर पुतळे निर्मिती करण्याचा ह्याचा कारखाना सुद्धा आहे. तो म्हणजे पुतळे सुद्धा बेकायदेशीर उभा करायचा. आणि त्याने कृषी अवजाराच्या नावानं केंद्र सरकारचं अनुदान घेतलेलं आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्याने केलेल्या आहेत, सरकारकडनं अनुदान घेतलं, कुठं काय काय केलं. आणि हा याचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चर्मापुरी येथे कृषी अवजाराच्या केंद्राच्या नावाखाली सुरू असलेला महापुरुषांच्या अवैध पुतळ्याच्या निर्मितीच्या कारखान्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. कुठल्या? सोलापूर जिल्ह्यातल्या माडा पोलिसांनी, सोलापूरचे पोलीस अधीक्षक जे अतुल कुलकर्णी आहेत, त्या कुलकर्णी साहेबांनी हे सगळं शोधलं की नेमकं हे पुतळे सरकारची परमिशन नसताना देतय कोण, आणि विकणारावरती सुद्धा बंधन आहे. त्याच्याकडे जर सरकारी परमिशन, म्हणजे कोणी पुतळे घ्यायला जर आलं तर त्याला सरकारी परमिशन दाखवायला लागते, मगच तो पुतळा विकता येतो, असा नियम आहे. परंतु हे सगळं काहीच नसताना तो सगळं बेकायदेशीर धंदे.
मग हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि सोलापूरचे जे पोलीस अधीक्षक आहेत अतुल कुलकर्णी त्यांनी ह्या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय नेमली आणि त्या चौकशीत ह्या बाळराजे पाटलाचा म्हणजे जो आवारे पाटील आहे ह्याचाच कारखाना निघाला तो पुतळ बनवायचा आणि तो आता पोलिसांनी सील केलेला आहे आणि त्या प्रकरणात त्या बाळराजे आवारे पाटलाला सोलापूरच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर 10 गुन्हे दाखल केले, 9 आता दाखल केले, अजून 2-3 गुन्हे दाखल होतील. आता या प्रकरणी बघा किती जणांना अटक केली. संभाजी आघव राहणार महाकाळा, ॲडव्होकेट पंडित उर्फ प्रणित डिकळे वय 30 तांदळवाडी राहणार परांडा, पुन्हा बाळराजे आवारे पाटील वय 37 2023 मध्ये त्यांनी चर्मपुरी येथे हा कारखाना सुरू केला आणि 2025 मध्ये शासनाचं वेगवेगळ्या प्रकारे अनुदान घेतलं आणि त्यांनी बघा मुंबईतून फायबर मागवायचा तो आणि त्याचे पुतळे तयार करायचा. शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे हे पुतळे तयार करायचा आणि चिकलठाण्यातील कारखान्यातून तो म्हणजे लोकांना सांगायचा की एक मोठा कारखाना आहे त्याच्यातून आपण ते पुतळे मागवू, हे करू ते करू. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रामध्ये 70 पुतळे अनधिकृत विकलेत आणि 70 ठिकाणी हे पुतळे बसवलेत आणि जिथं जिथं बसवले तिथं तिथं हा सगळा दंगा झालेला आहे. म्हणजे अजून त्याच्या डोक्यात अख्ख्या महाराष्ट्रात पुतळे बसवायचे आणि सगळीकडेच हा सगळा वाद पेटवून द्यायचा असं सुद्धा त्याच्या डोक्यात होतं. आता त्या भागातले तहसीलदार, कलेक्टर तिकडले त्या सगळ्यांनीच ती सगळी मिळून कारवाई केली. बघा फायबर कमी किमतीत मागवायचा, 10-12 हजारात पुतळा तयार करायचा आणि तो 3-3.5 लाख, 2 लाख, 1.5 लाख रुपयाला विकायचा, जसं गिराईक गावल तसं. आता या महाशयानं उत्तर प्रदेश मधलं ही आणली होती कामगार, तिथं उत्तर प्रदेशमध्ये 16 कामगार आणली होती त्या ठिकाणी आणि ती 16 कामगार ते पुतळा उभारायचे काम करायचे. आतापर्यंत त्यांनी 570 पुतळे उभारलेले तयार केलेले आणि वेगवेगळ्या भागामध्ये ते पाठवले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, महाराणा प्रताप असेल, शिवाजी महाराज असेल, म्हणजे त्याने एक मोठं जाळं निर्माण केलं आणि तो महाराष्ट्रभर फिरायचा, उत्तर प्रदेशात जायचा, इकडं तिकडं जाऊन गावगाव डोंडळायचा, तिथं लोकांना भडकवून द्यायचं की तुमच्या इथं पुतळा बसवू आपण, ह्याचा बसवू त्याचा बसवू. म्हणजे ज्याचं ज्या समजा बाबा एखाद्याचं बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम आहे की तिथं जाऊन तो बोलायचा, तिथं पुतळा द्यायचा. शिवाजी महाराजांच्या तिथं जायचा, म्हणजे मराठा समाजाच्या घरी जायचं, तिथं त्यांना सांगायचं, म्हणजे माती भडकवून द्यायची लोकांची आणि पुतळ बसवायचा. आणि त्यांनी देशभर सपाटाच लावलाय पुतळ बसवायचा. महाराष्ट्रात तर अनेक पुतळे बसवले. आता त्याच्यावरती BNSL 163 अन्वये सुद्धा गुन्हा दाखल झालाय, म्हणजे जो पुतळा अवैधरित्या पुतळा बनवणे असं सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. आता हेच मासे ज्या वेळेस लक्ष्मण हाकेंनी तिथं आंदोलन सुरू केलं त्या माढा तालुक्याच्या तिथं अंजनगावमध्ये, त्यावेळेस मात्र हा म्हटला होता, त्या लक्ष्मण हाकेला सुद्धा अरेतुरीची भाषा केली होती आणि लक्ष्मण हाकेंना सुद्धा अंगावरती त्याने घेतलं होतं की इथं या मग दाखवतो अमकं तमकं असं असं. आणि तो रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन 1-1.5 वाजता ते पुतळं बसवून टाकायचा. रात्रीच 1 वाजता 1:30 वाजता रातच त्या पोरांच्या टोळक्यात जाऊन त्या पोरांना लावायचा, हा पुतळा निघून द्यायचा, तिथपर्यंत पोच पैसे घ्यायचा आधी आणि तुमचं तुम्ही बसवा. आणि तिथं जाऊन जर वादविवाद झाला तर अजून हे स्वतः सुरू असायचा. म्हणजे राज्यामध्ये तगली घडवण्याचं कटकार असताना ह्या बाळराजे आवारे पाटलानं सुरू केलं होतं. जिकडं जाईन तिकडं हेच प्रकार. आता हे सगळं शासनाच्या लक्षात आलं आणि शासनाने ह्याला ताब्यात घेतला आणि ह्याच्यावरती सध्या 9 गुन्हे दाखल केले. अजून 2-4 गुन्हे काल दाखल झालेले आहेत. मला वाटतं काल रात्री उशिरा दाखल झालेले आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी कुठं कुठे ह्याने हे सगळं वातावरण केले तयार, त्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होणार आहेत. म्हणजे अशा लोकांपासून मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल कधी सावध होणार आहे? पुतळे बसवण्याची एक प्रक्रिया आहे. पुतळा बसवायचा म्हणजे नियमाने सरकारची परमिशन घ्यायची. सगळ्या जे डिपार्टमेंट असेल, कोणाच्या समजा ग्रामपंचायतीच्या जागेत बसवायचं तर त्यांची सुद्धा परमिशन लागते, कलेक्टरची परमिशन लागते. पुतळा बसवण्याची एक सरकारची समिती आहे, त्या समितीची सुद्धा परमिशन लागते. ही सगळी परमिशन घेऊन दिवसा ढवळ्या वाजत गाजत पुतळा बसवला पाहिजे.
हे रातोरात पुतळे 1-1.5 वाजता 2 वाजता बसवून टाकतायत. इंदापूर तालुक्यात सुद्धा असाच पुतळा रात्री 1:30 वाजता बसवला गेलेला आहे. खडकपुऱ्यावर एक बसवलाय, पुन्हा रेस्ट हाऊसच्या तिथे एक बसवलाय रातोरात. अरे रातोरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवता तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं नाव घेता, महाराज म्हणजे लय मोठी असते आहे, लय मोठी आसामी आहे. रातोरात पुतळा बसवत आहे चोरून. म्हणजे हे किती भयानक आहे हे मराठा समाजानं लक्षात आणलं पाहिजे की आपला वापर कसा आणि कशासाठी करून घेता येत लोक. कधी सुधारणार होत आपण हे मराठा समाजानं सुद्धा जाणलं पाहिजे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.